आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज. मुंबईमध्ये 13,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त. काही ठिकाणी एसआरपीएफ, क्यूआरटी टीम्स, होमगार्ड्स यांचाही बंदोबस्त. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून ऑल आउट ऑपरेशन मोहीम. कारवाईमध्ये 23 फरार आरोपींना अटक, 7,964 वाहनांची तपासणी तर 1,365 वाहन चालकांवर कारवाई. पुण्यात नववर्ष स्वागतासाठी वाहतुकीमध्ये मोठे बदल. फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रोड आणि जंगली महाराज रस्त्यावर तरुणाईची गर्दी. आज 5 नंतर वाहतुकीमध्ये बदल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल. गणपतीपुळे, तारकर्ली, वेळणेश्वर, मुरुड समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस सज्ज. समुद्रकिनारे, फार्म हाऊस, हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटन स्थळांवर पोलिसांची नजर असणार. नववर्षानिमित्त साताऱ्यामधल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. विंडालेक इथे पर्यटक घेत आहेत नौका विहाराचा आनंद. अहमदनगरमधल्या शिर्डीमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस प्रशासन सज्ज. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज. आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 72 ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी. ड्रंक अँड ड्राईव्हसह हुल्लडबाजी रोखण्यासाठी वाहनांची तपासणी होणार. नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगी देवीचं मंदिर 24 तास खुलं राहणार. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर न्यासाचा निर्णय. मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावण्याची शक्यता. नववर्षात थंडीचा मुंबईतून काढता पाय. मुंबईसह कोकणामध्ये 3 ते 7 जानेवारीत ढगाळ वातावरण राहणार. हवामान विभागाचा अंदाज. सायन पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करावा. पालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र. महामार्गाची दुरुस्ती करा किंवा रस्ता पालिकेला हस्तांतरित करा. पत्रात पालिकेकडून नमूद. बीएच्या परीक्षेमध्ये 55% विद्यार्थी अनुत्तीर्ण. मुंबई विद्यापीठाकडून 27 परीक्षांचे निकाल जाहीर. परीक्षेदरम्यान 29 गैरप्रकार नोंदवण्यात आले. आगामी काळामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत मल्टी हब ठाणे स्टेशन उभारण्यात येणार. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या पाठपुराव्याला यश. स्वच्छता मोहिमेमध्ये महिनाभरामध्ये 1300 मेट्रिक टन राडारोडा. 183 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन तर 22,277 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ. मोहिमेमध्ये 5,000 कर्मचाऱ्यांची कामगिरी. मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई. 15,86,960 सिगारेट जप्त तर एका आरोपीला अटक. संबंधित सिगारेट दुबईहून मुंबईत आणल्याची माहिती समोर. उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. महापालिका आयुक्तांच्या हस्ते नारळ फोडून मशाल प्रज्वलित करत कार्यक्रमाला सुरुवात. प्राध्यापक भरती उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 111 जागांवर भरती होणार. उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार. परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ. पुणे पासपोर्ट विभागाकडून वर्षभरात 4.5 लाख पासपोर्टचं वितरण. गेल्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा पासपोर्ट वितरणाचा आकडा दुप्पट. पुण्यातील भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा. आज आणि उद्या जादा बसेस सोडण्यात येणार. पुणे महानगर परिवहन महामंडळाचा निर्णय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी बळीराजा मुदत कर्ज योजना घोषित. शेतकऱ्यांना सातबारा उतार्यावर थेट कर्ज मिळणार. यासाठी 7 लाख रुपयांची कर्ज मर्यादा निश्चित. पुण्यात पाण्याची बिलं थकवणं आता पुणेकरांना महागात पडणार. महापालिका प्रशासन थकीत बिलांच्या रकमेवर दरमहा 1% दरानं दंडात्मक व्याज आकारणार. बाजारभावानुसार शाळांना अंड्यांचे अनुदान मिळणार. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी दिली जाणार. शासनाचा निर्णय. दुष्काळी मराठवाड्यामध्ये क्षारयुक्त पाण्यामुळे मूत्रविकारांच्या प्रमाणामध्ये वाढ. मुतखड्याच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 613 वर. राज्यामध्ये आज 172 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. JN1चे एकूण 10 रुग्ण. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. 31 डिसेंबर असूनही मेगा ब्लॉक घेतल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता. मुंबईत आज 10 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मुंबईच्या कानाकोपऱ्याची साफसफाई केली जाणार. शिंदेंच्या हस्ते गेटवे पासून अभियानाला प्रारंभ होणार.
छत्रपती संभाजीनगरच्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 6 कामगारांचा मृत्यू. हाताचे ग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागली आग. शाईन एंटरप्राइजेस कंपनीचं नाव. मालमत्ता करामध्ये वाढीचा निर्णय मुंबई पालिकेकडून माघारी. मालमत्ता कराची नवी देयकं पाठवण्यात येणार. 15 ते 40% होती करवाढ. नाफेड एनसीसीएफ मार्फत कांद्याच्या खरेदीमध्ये घोटाळा. शेतकऱ्यांचा आरोप. खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करा. शेतकऱ्यांचं पंतप्रधान मोदींना निवेदन. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी नजर कैदेमध्ये असणारे गौतम नवलखांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी. चौकशीबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानींचा मुंबई ते उल्हासनगर लोकल प्रवास. हा प्रवास अभ्यासपूर्ण होता. हिरानंदानींनी व्हिडिओसहित पोस्ट शेअर केली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचा दिवा रेल्वे स्थानकावरून लोकलनं मुंबई प्रवास. दिवा महोत्सवाला लावली होती हजेरी. वर्ध्याहून 864 किलोमीटर सायकलिंग करून शिवसैनिक पोहोचले शिवसेना भवनात. निहाल पांडे आज कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार. दिवा शहरामध्ये आनंद आणि उत्साहाची पेरणी करणाऱ्या दिवा महोत्सवाचं आयोजन. कार्यक्रमात धर्मवीर चित्रपटाचं गाणं ऐकून एकनाथ शिंदेंचे डोळे पाणावले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मुख्यमंत्री शिंदेंकडून जालना मुंबई वंदे भारत ट्रेनचं स्वागत. या वंदे भारत ट्रेनमुळे मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार. त्यांचा प्रवास सुखकर होणार अशी भावना केली व्यक्त. जालना मुंबई वंदे भारत ट्रेनचा जालन्यातून शुभारंभ. उपमुख्यमंत्री फडणवीसांसह रावसाहेब दानवे आणि अतुल सावेंची कार्यक्रमाला उपस्थिती. धुळे महापालिकेवर उद्यापासून प्रशासक नेमले जाणार. नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यानं सर्वसामान्यांमध्ये नाराजी. नंदुरबारमध्ये एसटीच्या पाससाठी तासनतास लाईनीमध्ये उभे राहून सुद्धा पास मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी. महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये विक्रमी उलाढाल. घोडे बाजारानं पार केला 2 कोटींचा टप्पा. 550 पेक्षा अधिक घोड्यांची विक्री. जळगावातील वराड बुद्रुक गावाजवळ भीषण अपघात. टँकर पुलाच्या कठड्यावर धडकला. अपघातामध्ये चालकाचा मृत्यू. अज्ञात वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये अपघात झाल्याची माहिती. नंदुरबारमध्ये जलजीवन मिशनचं काम 1.5 वर्षांपासून रखडलं. आदिवासी महिलांची पाण्यासाठी 2 किलोमीटरपर्यंत पायपीट. धुळ्यात पारंपरिक पद्धतीनं तूर काढणीला सुरुवात. तुरीला 8 ते 10 हजार रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. धुळ्यात कांद्याला भाव नसल्यानं कांद्याची अहमदाबादला विक्री. धुळ्यामध्ये कांद्याला 2 ते 2.5 हजार रुपये भाव. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. योग्य दराअभावी कांदा थेट गुजरातमध्ये. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव आटला. तलावामध्ये अनेक माशांचा मृत्यू. सध्या धुळेकरांना अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेमधून पाणीपुरवठा. उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. महापालिका आयुक्तांच्या हस्ते नारळ फोडून मशाल प्रज्वलित करत कार्यक्रमाला सुरुवात. जळगावच्या पाळधीमध्ये गुलाबराव पाटलांच्या हस्ते 200 बांधकाम कामगारांना साहित्यांचं वाटप. विविध साहित्य असलेल्या पेट्या कामगारांना सुपूर्द. भाज्यांचा दर वाढल्यानं बजेट कोलमडलं. मात्र खाद्यतेलांच्या किमतीमध्ये काहीसा दिलासा. महिन्याभरात शेंगदाणा तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण. 15 किलोचा तेलाचा डब्बा 400 रुपयांनी स्वस्त. नाशिकच्या लासलगावमधल्या ओझरखेड कालव्याची 27 नंबरची चारी फुटली. 9 एकरातील हरभरा, कांदा आणि द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याची शक्यता. जानेवारीमध्ये व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये अधिकृत घोषणा होणार. प्रकल्पाला चालना मिळणारी नसल्याचं चित्र. चांगले प्रकल्प गुजरातला देण्याचा केंद्राचा डाव. सिंधुदुर्गमधील प्रकल्प बाहेर नेणं म्हणजे महाराष्ट्राची गद्दारी. प्रकल्प बाहेर गेल्यास तीव्र आंदोलन करणार. वैभव नाईकांचा इशारा.